पुण्याच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे दादागिरी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। दादागिरी होत असेल तर मकोका लावण्याच्या सूचना आहेत, असं अजित पवार यांनीही म्हटलंय। पुण्याच्या विकासामध्ये दादागिरी हा सगळ्यात मोठा अडथळा असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। पुण्यातल्या उद्योजकांना निर्णय करू दिला जात नाही, असंही फडणवीस म्हणाले। आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो। आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे। ज्या स्टेजवर फडणवीसांनी हे वक्तव्य केलं त्या स्टेजवर अजित पवार देखील होते। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अजितदादांच्या राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे। त्यामुळे फडणवीसांचा रोख अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या। फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। पुण्यातली दादागिरी मोडीत काढण्यासाठी मकोका लावण्याच्या सूचना आपण पोलीस आयुक्तांना दिल्याचं अजित पवार म्हणाले। तुम्हाला जर माहिती आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून की महाराष्ट्रात दादागिरी चालली आहे, मोडून काढा ती दादागिरी, आम्ही तुम्हाला साथ देऊ। विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात। मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो जो मदत करेल त्याचं स्वागत आहे। पुण्यामध्ये दादागिरी कोण करतंय हे फडणवीसांनी स्पष्ट करावं, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय। कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील, काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा। 3-4 वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा। कालच एका कुठल्या तरी व्यासपीठावर जिथं देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि अजित दादा होते, कुणीतरी दादांना अप्रत्यक्षपणे दादागिरी करतात असं कुठेतरी सांगितलं। मग हे जे पुण्यामध्ये MIDC मध्ये चालली आहे दादागिरीच चालू आहे, हे पण स्पष्टपणे अजित दादांना बोललेले ते, बाकी काय बोललेले। कारण मी ऐकलं त्यांचं वक्तव्य, ते काही लोक भले दादागिरी करत नसेल पण दादागिरी सारखं त्यांचं वक्तव्य असं ते बोलले। याचाच अर्थ चंद्रकांत दादा तर साधे सरळ व्यक्ती आहे, दुसरे दादा अजित दादाच उरतात, म्हणजे याचाच अर्थ अजित दादांना ते बोललेले।